लातूरच्या खोपेगाव परिसरात सुरू असलेल्या एका कथित बाबाच्या दरबाराचा अनिसानी पोलिसांनी भांडाफोड केलाय। या भोंदूबाबाचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर आलाय। हा भोंदूबाबा गंभीर आजार बरे करण्याच्या नावाखाली अंगारा लावणे, मंत्र देणे आणि पेटी बांधून रोगमुक्तीचा दावा करत नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये करण्यात आलाय। मारुती मोरे असं या भोंदूबाबाचं नाव असून त्याच्या विरोधात लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अनिसच्या तक्रारीनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत भोंदूगिरी आणि जादूटोण्याच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करून आर्थिक लाभ घेत असल्याचा समोर आले आहे। तर या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये तक्रार करून कारवाई करण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये लातूर ग्रामीण पोलिसांनी काल एका भोंदूबाबाला अटक केलेली आहे आणि त्या भोंदूबाबावरती आरोप आहे की तंत्रमंत्र करून आजार बरे करण्याचा दावा तो पैशाच्या मोबदल्यामध्ये करत होता। लातूर शहराच्या जवळ असलेल्या खोपेगाव शिवारात आणि खोपेगावच्या बाजूला असलेल्या या सैलानी बाबा दर्ग्यामध्ये जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मारुती मोरे नावाचा जो महाराज आहे तो महाराज या ठिकाणी या बाजूला असलेल्या पत्र्याच्या डब्यामध्ये काही भाविकांना घेऊन पैशाच्या मोबदल्यामध्ये तो तंत्रमंत्र करून किंवा अंगारा लावून तसेच पेटी देऊन आजार दूर करण्याचं या संदर्भात या भाविकांना सांगत असल्याचं या ठिकाणी अनिसच्या निदर्शनास आलं। त्यासोबतच अनिसनं या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आणि त्यासोबतच पाहायला गेले तर या प्रकरणाचा संबंध व्हिडिओ जो आहे तो समाज माध्यमांवरती ज्यावेळी व्हायरल होत होता त्यावेळी ग्रामीण पोलिसांनी या ठिकाणी मारुती मोरे हे जे अंगारा देऊन किंवा पेट्या घालून भाविकांना पैसे घेऊन जे आजार दूर करण्याबाबतचं सांगत होते, जे अंधश्रद्धा पसरवण्याचं काम त्यांनी केलं होतं, त्या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे। लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि एकूणच जर परिस्थिती पाहता या प्रकरणाचा संबंध व्हिडिओ जो आहे तो समाज माध्यमावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय आणि या प्रकरणी सध्या मारुती मोरे यांना लातूर ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली असून यासोबतच जर पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये जवळपास 58 भोंदूबाबाची यादी जी आहे ते अनिसनं जिल्हा प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला या ठिकाणी दिली होती। त्यापैकी एका बाबावरती कारवाई झाली, मात्र जिल्ह्यामध्ये अनेक असे भोंदूबाबा आहेत, त्यांच्यावरती कधी कारवाई होणार, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार त्यांच्यावरती कधी गुन्हे दाखल होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.